मागच्या वर्षी उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव होते, मार्चच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यानंतर ते सरासरी 2000 ते 2100 रुपये होते महाराष्ट्रामध्ये. आणि त्या अनुभवावरनं शेतकरी असं विचारताय की यंदाही आमचा कांदा साधारण मार्चच्या शेवटच्या आठवड्यात येणार आहे, पण सध्या उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते 1000 ते 1200 रुपये असे आहेत वेगवेगळ्या बाजारात. अजून उन्हाळी कांदा आलेला नाही आहे. अशातच एक अफवा पसरवली जाते किंवा पसरती आहे, ती म्हणजे हॉटेलचा व्यवसाय बंद होईल आणि कांद्याचे बाजारभाव पडतील. मात्र हा सीझन जो असतो एप्रिलचा पहिला आठवडा किंवा एप्रिलपासनं जे साठवणूक करतात जे व्यापारी, त्यांचा साठवणुकीचा सीझन सुरू होतो आणि अशा स्थितीमध्ये त्यांना कमी भावामध्ये जितके कमी भाव मिळेल, म्हणजे तुम्ही फुकट जरी दिलात तरी कांदा पाहिजे असतो. आणि अशा स्थितीमध्ये वेगवेगळी माध्यमं जी आहेत किंवा वेगवेगळ्या लोकांकडनं जे ठेवलेली माध्यमं आहेत, आता ठेवलेले लोकं पण अफवा पसरवतात. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची दिशाभूल केली जाते आणि त्यामध्ये आता इराणच्या संदर्भातली जी स्थिती आहे युद्धजन्य, त्याच्याही अफवा पसरवल्या जात आहेत. ही सगळी स्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांनी खरंच किती काळजी करण्याची गरज आहे? तुमचे बाजारभाव खरंच पडण्याची परिस्थिती आहे का? हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी बारीक बारीक माहितीसह समजून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 13 मार्च 2026 आणि वार आहे शुक्रवार. मागच्या 3-4 दिवसांपासून विविध माध्यमांमध्ये, मग ते सोशल मीडिया असेल किंवा टी व्ही असेल, गॅसच्या रांगा आणि त्यामध्ये हॉटेल व्यावसायिक बंद पडत आहेत किंवा आता ते बंदच होणार, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर केंद्र सरकारने तातडीची पावले उचलली आहे आणि अशा अफवांच्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे की गॅसचा साठा पुरेसा आहे, मात्र अनेक ठिकाणी बुकिंगसाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या अतिशय घाई केल्यामुळे गर्दी होत आहे आणि त्यामुळे या रांगा दिसत आहे. पण त्यामध्ये कालच एक दिलासा आहे की काल एक जहाजही आपल्या बंदरावर पोहोचलेलं आहे मुंबईमध्ये पेट्रोलियम घेऊन, कच्चे तेल घेऊन. दुसऱ्या बाजूला अफवा पसरवणाऱ्यांना केंद्र सरकारने आणि मंत्री गटाच्या याच्यात जी मीटिंग झाली काल पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी एक इशारा दिला आहे की अफवा पसरवणाऱ्यांवर नियंत्रण ठेवायला सांगितलं आहे आणि त्यांच्यावर शक्य झाल्यास कठोर कारवाई सुरू होईल. म्हणजे जे व्यापारी भविष्यामध्ये व्यापारी असतील, दलाल असतील, साठेबाज असतील किंवा कांद्याच्या संदर्भात भाव पाडणारा मीडिया किंवा जे कोणी दलाल मध्यस्थ व्यक्ती आहेत, हे लोक पैसे घेऊन व्यापाऱ्यांच्या बाजूने वक्तव्य करतात आणि त्यांना चांगलं हे होईल अशी परिस्थिती आणतात. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेतात. असे सगळे लोक, या सगळ्यांना एकूण हा इशारा देण्यात आलेला आहे गव्हर्नमेंटच्या वतीनं की तुम्हाला कुठल्याही माध्यमातून अफवा पसरून जर घबराट निर्माण केली कुठल्याही परिस्थितीची, कुठल्याही प्रकारची, तर तुमच्यावर कारवाई होईल. शक्य झाल्यास तर त्याला देशद्रोहाची पण कलमं लागू शकतात भविष्यामध्ये. हे मी भीती घालत नाही आहे. ॲग्रो शिवारचा उद्देश हा भीती घालणं नाही आहे. ॲग्रो शिवारचा उद्देश हा शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती देणं आणि त्यांची भीती कमी करणं, त्यांची काळजी कमी करणं आणि त्यांच्या हिताचं रक्षण करणं, त्यांच्या बाजारभावाचं रक्षण करणं हे आहे. आता या घडामोडी काय आहे ते आपण समजून घेऊया. भारतानं इराणशी बातचीत केलेली आहे आणि इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं काय उत्तर दिलं ते किती सकारात्मक आहेत, अमेरिकेचे प्रयत्न कसे चालू आहे आणि यातनं कांद्याचं काय होणार. हॉटेल व्यावसायिकांना खरंच इतका कांदा लागतो आहे की त्यामुळे उद्या कांद्याचे भाव अगदी 1 रुपयाला येईल किंवा शेतकऱ्याला उलटी पट्टी येईल. एक ट्रॅक्टर विकला की वर त्याला 10,000 रुपये द्यायचे बाजार समित्याला, हमालांना आणि या सगळ्या याच्यातनं, आणि मग घरी यायचं. असं होणार आहे का? तर ते आपण समजून घेऊया. माझ्यापुढे 2-3 याची माहिती मी संदर्भ आहेत. पुढे जाण्यापूर्वी अनेकांना अचूक माहिती आणि आमचे बाजारभाव कसे राहतील याची उत्सुकता असते. आपण दर शनिवारी किंवा रविवारी याचं विश्लेषण आपल्या मेंबरशिप व्हिडिओत देत असतो. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून
त्याचं सदस्यत्व घेऊ शकतात. उद्या या संदर्भात आपण रब्बीची आणि याची अचूक माहिती देऊ. सध्या रब्बीसाठी सकारात्मक वातावरण आहे आणि लाल कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते सुद्धा सकारात्मक आहेत, थोडे थोडे वाढत आहेत. रब्बीचे भावसुद्धा वाढीचे चित्र आहे. मात्र कोणी अफवा पसरत असेल तर त्याला वेळीच त्याला प्रश्न विचारा, वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की उन्हाळी कांदा आता तुमचा येत असेल तर तो भरभरून बाजारात आणण्याची ही वेळ नव्हे. थोडीशी वाढ बघा. याचं कारण काय आहे की लाल कांदा आता संपत आलेला आहे. अजून तो संपलेला नाही आहे पूर्ण. पण कालपासून जे आकडे येत आहेत महाराष्ट्रामध्ये ते आता नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यात 2 ते 2.5 लाख क्विंटल एकट्या नाशिक जिल्ह्यातनं लाल कांद्याची आवक व्हायची, ती आता 1.5 लाखांवर आली आहे कालपासून. म्हणजे कालचे जे आकडे सांगतायत मागच्या 2 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राची जी आवक आहे ती साधारण 4-4.25 लाख होत होती क्विंटलमध्ये, ती आता 3.25 ते 3.5 लाखांच्या दरम्यान आहे. ती आणखी कमी होईल याचं मी ऑलरेडी तुम्हाला संकेत दिले होते. त्यामुळे लाल कांद्याचा दबाव उन्हाळी कांद्यावर येण्याची शक्यता आहे आणि अनेक जण साठेबाज जे आहे ते भाव आणि एकूण या सगळ्या याच्यामध्ये तुमचं नुकसान करण्याची शक्यता आहे, गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. आम्ही कुठल्याही व्यापाऱ्यांवर किंवा त्या निर्यातदार किंवा यांच्या विरोधात नाही आहे. मात्र अगदी परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता त्या परिस्थितीतनं लुटमार करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत. अनेक चांगले व्यापारी आहेत, ते फेअर व्यवसाय करतात, अतिशय चांगल्या पद्धतीने करतात, त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. पण जे वाईट पद्धतीने करतात, कारण नाफेडची खरेदी सुरू होईल असं म्हटल्यानंतर आता लगेच व्यापाऱ्यांची खरेदी सुरू होईल आणि साठेबाजी ते करून ठेवतील. एनिवे, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचा मुद्दा की गॅस टंचाई झालेली आहे. गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक, उपहारगृह, हातगाडीवाले यांना गॅस मिळत नाही आहे आणि यांना गॅस मिळत नाही आहे म्हणून आता तो व्यवसाय बंद पडेल, तो व्यवसाय बंद पडेल. असंच झालं तर त्यांना लागणारा जो कांदा आहे त्याचं प्रमाण कमी होईल. आता सर्वात प्रथम हॉटेल व्यवसायात कांद्याचा वाटा आहे तरी किती ते बघूया. एकूण अशा सगळ्या याच्यामध्ये ही अफवांचा बाजार गरम करणारी व्यवस्था आहे. एकूण सगळ्या याच्यामध्ये साधारण आपण बघितलं घरगुती कांद्याचा जो वापर आहे तो साधारण 80 ते 85% आहे किंवा 70 ते 80 किंवा 85 या दरम्यान आहे. याची पक्की आकडेवारी नाही आहे, पण आत्तापर्यंत हे व्यापाऱ्यांनीच दिलेले अंदाज आहे, वेगवेगळ्या माध्यमांना किंवा विश्लेषकांनी दिलेले अंदाज ते मी तुमच्यापुढे ठेवतो आहे. आणि 10% कांदा हा प्रक्रियेसाठी जातो. साधारण 15 ते 20% कांदा हा वेगवेगळ्या हिशोबाने व्यापाऱ्यांना लागतो. आता मागच्या काही दिवसांपासून नाशिक असेल, पुणे असेल, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये चुलीवरचं मटण, चुलीवरची भाकरी, चुलीवरचं मिसळ, चुलीवरचा वडापाव, एका ठिकाणी आम्ही चुलीवरचं आईस्क्रीम असंही बघितलं. थोडक्यात जे चुलीवर स्वयंपाक करत आहेत ऑलरेडी आणि ज्यांच्याकडे लोक भरभरून रांगा लावून मिसळ खाणं, वडापाव खाणं किंवा जे काय कांद्याचे पदार्थ असेल ते घेत असतील आणि ते आता जर ओरडत असतील की बाबा गॅस नाही आहे, याचा अर्थ हे एक तर तुम्हाला फसवत होते, गॅसचा वापर करत असतील, रॉकेलचा वापर करत असतील, पण आता त्यांचा मुद्दाच येत नाही कारण ते ऑलरेडी चूल वापरत आहे. अनेक ग्रामीण भागामध्ये हायवेवर कोळसा आणि याचा वापर केला जातो. तुम्ही जर तंदूरच्या भट्टीसाठी बघितलं तर तिथं गॅसचा वापर नाही आहे, तिथं कोळशाचा वापर आहे. त्यामुळे गॅसचा आणि याचा दोन्ही वापर होऊ शकतो. मात्र अगदीच एखादी हातगाडी असेल आणि तिथं सोय नसेल तर तिथे या सगळ्यांना शेगडीचा वापर कमी होतो. तुम्ही आजही नंदुरबार वगैरे त्या परिसरात गेला, मध्य प्रदेशच्या परिसरात गेला तर तिथे तुम्हाला गॅसचा वापर कमी आहे आणि तिथं कोळशाच्या शेगड्या वापरल्या जातात आजही, कारण तिथं मिळत नाही अनेक ठिकाणी दुर्गम भागामध्ये. अशा परिस्थितीमध्ये UP आहे, बिहार आहे, या ठिकाणी सुद्धा अनेक ठिकाणी कोळशाचा किंवा पर्यायी इंधनाचा वापर केला जातो. आणि अनेक हॉटेल व्यावसायिक आता युरिया आपलं ते जे पराठ्या तुराट्यांपासून केलेले जे ब्रिकेट्स आहेत, माफ करा युरिया ब्रिकेट्स मी चुकून म्हणणार होतो, तर त्या ब्रिकेटचा किंवा त्या पॅलेटचा वापर होतो. अनेक व्यवसायांमध्ये, उद्योगांमध्ये सुद्धा त्याचा वापर होतो. खरं तर ज्यांच्याकडे कपाशी आहे, तूर आहे, त्यांना ते पॅलेट मशीन आता 20,000ला मिळतं. त्याच्यापासून हे पॅलेट तयार केले की त्यामध्ये तो सगळा शेताचा कचरा टाकायचा. तर त्याचा एक फार चांगला व्यवसाय तुम्ही विचार करून बघा. याविषयी आपण बोलूया.
आता सरकारनं काय निवेदन दिलं आहे गॅसच्या संदर्भात, तर थोडक्यात हॉटेलच्या संदर्भात काळजी करायचं कारण नाही शेतकऱ्यांनी. आता एक सरकारचं निवेदन आहे की गॅस तेल शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. गेल्या 5 दिवसात LPGचं उत्पादन 28% वाढवण्यात आलेलं आहे. देशभरात रोज 50 लाख सिलेंडर वितरित होत आहेत आणि सध्याच्या घडीला गॅस पुरवठा थांबलेला नाही. मात्र ज्यांना असं वाटतं की ज्यांच्याकडे गॅसची टाकी आधी आहे, पण ज्यांनी घाबरून आधीच बुकिंग करून ठेवलेलं आहे, असे लोक रांगा लावताना दिसत आहे. मात्र हे फुटेज माध्यमं जे दाखवत आहेत ते मागचे दाखवत आहेत. या फुटेजवर आता तारीख, वार, वेळ हे सांगणं गरजेचं आहे. उद्या एखादा व्यापारी दुसऱ्याच एखाद्या माणसाकडनं असं जर बोल तुम्हाला 100% सांगतो, हा व्हिडिओ संपत असताना व्यापारीचा प्रतिनिधी म्हणून जो तुमचाच माणूस असेल, पण तो आतून व्यापाऱ्याचा प्रतिनिधी असेल, तो तुम्हाला सांगेल की गॅसची टंचाई आहे आणि आता भाव पडणार आहे, आपण काहीतरी करूया. आता ते काय ते तुम्ही सगळे झारीतले शुक्राचार्य ओळखा या सगळ्या याच्यामध्ये. आणि एकूण जो भाग आहे असं ही परिस्थिती आहे. आता युद्ध, बंदर समस्या आणि वाहतुकीच्या अडचणी ज्या वेळेस येतात, तेव्हा अर्धवट माहिती, चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती याच्यावर आणि काहींना आपला उल्लू सीधा करून घ्यायचा असतो, अनेकांना त्यातनं फायदा करायचा असतो. म्हणजे गॅसचा सिलेंडर जो 900 रुपयाला मिळणार आहे, तो 1500 रुपयाला विकायचा असेल तर अशा बातम्या सोडा, काळा बाजार करा. त्याच्यानंतर कांद्याचे किंवा वेगवेगळ्या शेतमालाचे भाव पाडा, साठा करून ठेवा जितकं शक्य आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त पैसे घेऊन ते लोकांना विका. म्हणजे दुसऱ्या बाजूला ते ग्राहकांना सांगतील का, ते युद्ध चालू आहे, ते कांद्याच्या भावाचा फार भडका झाला आहे. फळांच्या बाबतीत जेव्हा ग्राहक जातो त्या संदर्भात असं सांगितलं जातं. तर या सगळ्या गोष्टी आहे. यातनं शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, अफवांवर आधारित निर्णय घेऊ नका, बाजारातील खऱ्या आकडेवारीवर लक्ष ठेवा, साठवणूक आणि विक्रीचा काळ ठरवा, विशेषतः रब्बी कांद्यासाठी. त्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे येणाऱ्या काळात. आणि रब्बीच्या संदर्भात मी सल्ला दिलेला आहे. देशात गॅस पुरवठा व्यवस्थित सुरू आहे, LPG उत्पादन वाढवलं आहे, कांद्याची मोठी मागणी आता घरगुती याच्यातनं येत आहे, लाल कांदा संपतो आहे. त्यामुळे आता हा जो ट्रान्झिट काळ आहे एकत्र लाल कांदा संपण्याचा, रब्बी कांदा थोडासा मेमध्ये येण्याचा, मध्ये एक गॅप येईल, त्यामध्ये मागणी आहे घरगुती याच्यामधनं. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, अनेक शेतकऱ्यांना शेअर करा. सध्या इराणशी बोलल्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझपासून आपली जहाजं इराणनी पण असं कबूल केलं आहे की आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ, भारताच्या जहाजांना काहीच केलं जाणार नाही. दुसऱ्या बाजूला अमेरिकेनंही आक्रमक भूमिका घेऊन इराणचे जे काही जहाजं आहे, म्हणजे युद्धखोर जहाजं असतील, ते नष्ट करण्याचं किंवा त्यांच्यावर हल्ला करण्याचं आणि जहाजांना संरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यात आणि विशेष म्हणजे UAEमध्ये निर्यात व्यवस्थित सुरू झालेली आहे, तिथले पर्यायी बंदरं सुरू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कांद्याची निर्यात पूर्व आशियामध्ये जास्त होत आहे, मलेशिया वगैरे, की जिथं युद्धाचा संबंध नाही. आणि हे सगळं लक्षात घेता तुम्ही आता अफवा पसरू नका. अफवा पसरत असाल तर त्यांना गव्हर्नमेंटचे जे काही इशारा दिला आहे ते सांगा आणि सावध राहा, पण सकारात्मक राहा, निराश होऊ नका. तशी स्थिती नाही, बाजारभाव वाढीची स्थिती आहे. ॲग्रोशिवार सांगतो की बाजारभाव वाढीची स्थिती, बाजारभाव वाढणं किंवा पडणं हे माझ्या किंवा ॲग्रोशिवारच्या हातात नाही आहे, पण ही वाढीची स्थिती आहे. मात्र काही झारीतले शुक्राचार्य त्यांच्या उल्लू सीधा करण्यासाठी भाव पाडीची व्यवस्था करतात आणि त्यामध्ये दुर्दैवानं माध्यमं, ठेवलेली माध्यमं, वाईट शब्द आहे, ही साथ देतात आणि काही लोक पण त्याला साथ देतात, स्टेटमेंट करतात. या सगळ्या याच्यातनं अफवा पसरवली जाते आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं नुकसान होतं. आताचा काळ बाजारभाव वाढीचा आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. जोडून राहा. संध्याकाळी वेगळ्या विषयावर आपण बोलू. धन्यवाद.